नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 17 जानेवारी 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्त्वाच्या वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, तर केरळ या राज्याचे नाव बदलून काय करण्यात येणार आहे? तर केरळम असे करण्यात येणार आहे. यानंतर मध्य प्रदेशातील रतापाणी व्याघ्र प्रकल्पाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर विष्णू श्रीधर वाकणकर यांचे नाव नुकतेच देण्यात आले आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 650 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण बनला? तर रोहित शर्मा बनला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर नळाचे पाणी थेट पिण्यासाठी सुरक्षित आणि BIS प्रमाणित उपलब्ध करून देणारे आपल्या भारतातील पहिले शहर कोणते शहर ठरले आहे? तर ते आहे पुरी हे शहर. कोठे आहे? तर ओडिशामध्ये. यानंतर जानेवारी 2026 ICCच्या ताज्या क्रमवारीनुसार रोहित शर्माला मागे टाकत नंबर वन डे फलंदाज कोण बनला आहे? तर विराट कोहली बनला आहे. यानंतर ब्रिक्स शिखर परिषद 2026 चे अध्यक्षपद आपल्या भारताकडे असून या परिषदेचे बोध चिन्ह काय आहे? तर कमळ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, DRDOने नुकतेच आपल्या महाराष्ट्रामध्ये कोठे स्वदेशी बनावटीच्या तिसऱ्या पिढीतील मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेड क्षेपणास्त्र ची यशस्वी चाचणी केली आहे? तर KK रेंज अहिल्यानगर. यानंतर टेक्नो पेंट्सचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी राष्ट्रीय भूगोल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर तो 14 जानेवारी रोजी साजरा करण्यात येत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, टेक्नो पेंट्सचे जुने ब्रँड अँबॅसेडर कोण होते? तर महेश बाबू होते, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर कालचा आपला 10वा प्रश्न, तर दिल्ली सरकारने किती नवीन आयुष्यमान आरोग्य मंदिरांचे उद्घाटन केले आहे? तर एकूण 81. किती? तर 81. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत. आज आहे 17 जानेवारी 2026 ही तारीख. तर आजचा आपला पहिला प्रश्न, तर कोयना धरणाचे पूर्वीचे नाव शिवाजी सागर असे होते, तर आता हे नाव बदलून काय करण्यात नुकतेच आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे करण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कोयना या धरणाचे पूर्वीचे नाव शिवाजी सागर असे होते, तर ते आता बदलून श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे करण्यात आले आहे. आणि आपल्या महाराष्ट्र शासनाने जनतेच्या मागणीनुसार हा निर्णय घेतलेला असून धरणाच्या प्रवेशद्वारावर नवीन नामफलक लावण्यात देखील आला आहे. तर लक्षात ठेवा सर्वांनी महत्त्वाचे मुद्दे. तर विद्यार्थ्यांनो, जुने नाव काय होते? तर शिवसागर किंवा शिवाजी सागर असे होते आणि नवीन नाव काय ठेवण्यात आले? तर श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे ठेवण्यात आले आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या बदलाची कारणे काय आहेत? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान राखण्यासाठी आणि त्यांच्या नावाचा आदरपूर्वक उल्लेख व्हावा यासाठी हा बदल करण्यात आला आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील प्रश्नाकडे वळूयात. पुढील प्रश्न आहे दुसरा, तर राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक नगरसेवक कोणत्या पक्षाचे निवडून आलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, भाजप. या कोणत्या? तर भाजप. तर विद्यार्थी मित्रांनो, तर जानेवारी 2026 मध्ये झालेल्या महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजेच भाजप हा सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेला सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. तर निवडणुकीच्या निकालानुसार महत्त्वाचे मुद्दे देखील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर सर्वात मोठा पक्ष, तर 29 पैकी 24 ते 25 महानगरपालिकांमध्ये भाजप, शिवसेना, शिंदे गट महायुतीने सत्ता मिळवली असून भाजपने एकूण 1400 जागा जिंकल्या आहेत. तर प्रमुख शहरांमधील स्थिती आपण पाहून घेऊया. तर भाजप शिवसेना महायुतीने मुंबई, BMC पुणे नागपूर, नाशिक ठाणे आणि नवी मुंबई यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये विजय मिळवला आहे. आणि मुंबई महानगरपालिका म्हणजेच BMC, तर मुंबईमध्ये भाजपने 89 जागा जिंकून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर शिवसेना UBT 65 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर इतर पक्षांची कामगिरी पाहून घेऊया. तर महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने म्हणजेच एकनाथ शिंदे गटाने सुमारे 397 जागा जिंकल्या आहेत आणि विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसला
324, राष्ट्रवादी काँग्रेसला 160 आणि शिवसेना युबीटीला 153 जागा मिळाल्या आहेत. तर यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा. तर आपल्या भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायपालिका कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, केरळमध्ये. कोठे? तर केरळमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित म्हणजेच पेपरलेस जिल्हा न्यायालय केरळ राज्यामध्ये स्थापन करण्यात आले आहे. तर या ऐतिहासिक उपक्रमाची मुख्य वैशिष्ट्ये आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर याचे स्थान तर केरळमधील वायनाड जिल्ह्यातील कल्पेट्टा हे आपल्या देशातील पहिले पूर्णपणे पेपरलेस न्यायिक जिल्हा बनला आहे. तर याचे उद्घाटन तर 6 जानेवारी 2026 रोजी आपल्या भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या प्रणालीचे उद्घाटन केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कार्यपद्धती काय? तर येथे खटला दाखल करण्यापासून ते अंतिम निकालापर्यंतची सर्व कामे पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केली जातात. यानंतर चौथ्या प्रश्नाकडे आपण वळूया. तर मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? महत्वाचा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, रेवती मोहिते डेरे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यांनी नुकतेच जानेवारी 2026 मध्ये शपथ घेतली आहे आणि त्या या पदावर येणाऱ्या दुसऱ्या महिला न्यायाधीश ठरल्या आणि त्यांनी न्यायमूर्ती सौमेन सेन यांची जागा घेतली व ज्यांची केरळ उच्च न्यायालयामध्ये बदली झालेली आहे. तर नवीन मुख्य न्यायाधीश कोण आहे? तर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, शपथ ग्रहण केव्हा केली? तर जानेवारी 2026 मध्ये केली आहे आणि याचे महत्त्व तर त्या मेघालय उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत. तर न्यायमूर्ती इंदिरा शहा पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होत्या. हे देखील सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 5वा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे. तर प्रश्न पाहून घेऊया. तर दरवर्षी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक हा सोहळा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 16 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी 16 जानेवारी रोजी साजरा केला जात असतो आणि या दिनाचे ऐतिहासिक महत्त्व आपण पाहून घेऊया. तर ऐतिहासिक तारीख आहे 16 जानेवारी 1681 रोजी रायगड किल्ल्यावर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला व ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले आणि स्थळ तर हा मुख्य सोहळा दरवर्षी किल्ले रायगड येथे मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असतो आणि तिथीनुसार तर काही संस्थांद्वारे हा दिवस तिथीनुसारही साजरा केला जातो. उदाहरणार्थ 2024 मध्ये तो 16 फेब्रुवारीला साजरा करण्यात आला होता. तर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित इतर महत्त्वाचे दिवस आपण पाहून घेऊयात. तर शिवपुत्र संभाजी महाराज जन्मोत्सव हा 14 मे दिवशी साजरा केला जातो आणि बलिदान दिवस हा 11 मार्च दिवशी साजरा करण्यात येत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न 6वा पाहून घेऊया. तर नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक 2024 नुसार औद्योगिक आणि निर्यात क्षेत्रामध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, आपले महाराष्ट्र राज्य. कोणते राज्य? तर आपले महाराष्ट्र. तर विद्यार्थी मित्रांनो, नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक 2024 नुसार औद्योगिक आणि निर्यात क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हे राज्य आपले पहिल्या क्रमांकावर आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तर या निर्देशांकातील मुख्य माहिती आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊया. तर प्रथम क्रमांक आपल्या महाराष्ट्राचा आहे, 68.01 गुण आहे आणि इतर आघाडीचे राज्य तर आपल्या महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू दुसऱ्या आणि गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लहान राज्यांची श्रेणी तर लहान राज्यांमध्ये उत्तराखंड पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर जम्मू काश्मीरचा क्रमांक लागतो. यानंतर पुढील प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे आपला 7वा. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी विशेषतः बालविवाह आणि बाल गर्भारपण रोखण्यासाठी अक्का पाढे नावाची योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कर्नाटक या राज्यामध्ये. कोणत्या? तर कर्नाटक या राज्य सरकारने सुरू केली आहे.
तर अक्कापाडे किंवा अक्कापडे ही योजना कर्नाटक या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. तर या योजनेबद्दल महत्त्वाची माहिती आपण पाहूयात. तर या योजनेचे उद्देश काय आहे? तर ही योजना प्रामुख्याने महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी आहे. बालविवाह, बालगर्भारपण, लैंगिक शोषण आणि छळवणूक रोखणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अंमलबजावणी जानेवारी 2026 मध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली ही योजना अधिकृतपणे राज्यभर विस्तारण्यात आली आहे आणि सुरुवातीला ही योजना म्हैसूर, बेळगावी आणि दक्षिण कन्नड या जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आली होती. तर या योजनेचे स्वरूप काय असणार आहे? तर या मोहिमेमध्ये महिला पोलीस कर्मचारी व वरिष्ठ एनसीसी कॅडेट्स यांचा समावेश असणार आहे. तर अक्कापाडे मोठी बहीण पथक तयार करण्यात देखील आले आहे आणि हे पथक शैक्षणिक संस्थांना भेटी देते व संकटकाळी महिलांना त्वरित मदत देखील पुरवत असते. तर संकल्पना पाहून घेऊयात आपण या योजनेची. तर कन्नड भाषेमध्ये अक्का म्हणजे मोठी बहीण, पीडित मुलींना मोठ्या बहिणीप्रमाणे आधार आणि संरक्षण मिळावे या संकल्पनेतून हे नाव देण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 8वा. तर राजस्थान राज्यातील पहिली पूर्णपणे सेंद्रिय ग्रामपंचायत कोणती बनली आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, बामनवास कंकर पंचायत. लक्षात ठेवा. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, राजस्थानमधील बमनवास कांकर ही ग्रामपंचायत राज्यातील पहिली पूर्णपणे सेंद्रिय प्रमाणित ग्रामपंचायत बनली आहे, जी नव्याने स्थापन झालेल्या कोटपुतली बेहरोड जिल्ह्यामध्ये आहे आणि यामध्ये 7 वाड्यांचा समावेश आहे आणि रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर टाळून शाश्वत शेती आणि पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दिशेने हे एक खूप महत्त्वाचे पाऊल आहे. आणि ग्रामपंचायत कोणती? तर बामनवास कांकर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा आहे कोटपुतली बेहरोड, नवनिर्मित आणि वैशिष्ट्य तर राज्यातील पहिली पूर्णपणे सेंद्रिय प्रमाणित ग्रामपंचायत आणि उद्देश आहे मातीची धूप, भूजल पातळीतील घट आणि रासायनिक शेतीमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर मात करणे. तर यानंतर विद्यार्थ्यांना 9वा प्रश्न. तर 14 ते 16 जानेवारी दरम्यान राष्ट्रकुल सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28व्या परिषदेचे आयोजन आपल्या भारतामध्ये कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, नवी दिल्लीमध्ये. कोठे? तर नवी दिल्लीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर 14 ते 16 जानेवारी दरम्यान राष्ट्रकुल सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28व्या परिषदेचे आयोजन नवी दिल्ली येथे संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये करण्यात आले होते, ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तर ठिकाण नवी दिल्ली संसद भवन परिसर आणि उद्घाटन तर पंतप्रधान आपल्या देशाचे नरेंद्र मोदी यांनी केले आहे आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि सहभागी 42 राष्ट्रकुल देशांतील 61 सभापती व पीठासीन अधिकारी आणि चर्चा तर लोकशाही संस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आणि सोशल मीडियाचा प्रभाव यांसारख्या विषयांवर चर्चा झाली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे आपला 10वा आणि शेवटचा प्रश्न घेतोय. महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वांनी प्रश्नाकडे लक्ष द्या. तर आपल्या भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी TGV ऑन व्हील्स नावाची ATM व्हॅन कोणत्या बँकेने नुकतीच सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, त्रिपुरा ग्रामीण बँकेने. कोणत्या? तर त्रिपुरा ग्रामीण बँकेने नुकतीच सुरू केली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर आपल्या भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी TGV ऑन व्हील्स नावाची ATM व्हॅन त्रिपुरा ग्रामीण बँकेने नुकतीच सुरू केली आहे, ज्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये वीज नसतानाही बँकिंग सेवा पोहोचवणे शक्य झाले आहे. आणि ही व्हॅन पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालते आणि या उपक्रमामुळे बँक आपल्या भारतातील पहिली प्रादेशिक ग्रामीण बँक RRB ठरली आहे, जिने अशी सुविधा आणलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. तर प्रश्न पाहून घेऊयात. तर केरळ या राज्याचे नाव बदलून काय करण्यात येणार आहे? योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. कशाचे? तर केरळ या राज्याचे नाव बदलून काय करण्यात येणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कॉमेंटमध्ये कळवा
आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.